नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। छत्रपति संभाजी नगर निगम चुनावों में मतदाताओं ने भारी संख्या में भाग लेकर लोकतंत्र को मजबूत किया। चुनाव परिणामों के बाद शहर में राजनीतिक हलचल तेज हो गई है। विजयी उम्मीदवारों ने जनता का आभार व्यक्त करते हुए कहा कि ये जीत जनता के विश्वास और समर्थन की जीत है। उन्होंने आश्वासन दिया कि आने वाले समय में शहर के विकास, पानी, सड़क, सफाई और रोजगार जैसे मुद्दों को प्राथमिकता दी जाएगी। चुनाव परिणामों के बाद समर्थकों ने जबरदस्त उत्साह देखने को मिला। ढोल नगाड़ों के साथ कार्यकर्ताओं ने जीत का जश्न मनाया। दूसरी ओर हार का सामना करने वाले उम्मीदवारों ने भी जनता के फैसले को स्वीकार किया और भविष्य में मजबूती से काम करने का वादा किया। काल प्रकरण घडलं, मी काल त्या ठिकाणी आमचे सगळे कॉन्टिंगला होते। कॉन्टिंगमध्ये चालू असताना आम्ही 32च्या लीडना पुढे होतो। चौथ्या पाचव्या फेरीत त्यांनी काय केलं, जाणूनबुजून अधिकाऱ्याला धरून त्यांनी तिथल्या मशीनी बंद केल्या आणि मशीनी बंद करून 5व्या 6व्या राऊंडच्या मशीनी बंद करून त्यांनी त्या पेंडिंग ठेवला। एक तास त्यांनी अक्षरशः बंद ठेवला। त्याच्यानंतर सगळे काउंटिंग झाल्यानंतर त्यांनी काय केलं, मशीन बंद आहे म्हणून असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी नवीन मशीन त्या ठिकाणी आणल्यावर नवीन मशीन आणून त्यांनी तिथली चिप काढून त्याच्या मशीनी कुठून आणल्या, काय आणलं आम्हाला काहीच माहीत नाही आणि त्यांनी नवीन मशीन त्यांच्याकडे तयारच होता। त्यांना ते चिप काढून त्यांनी त्यांच्या चिप लावल्या आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांना धिंगाणाही केला, त्यांना वादही घातला। त्यांना बोललो आम्ही की हे चुकीचं होऊ राहिलं, तुम्ही हे करू नका। तरी त्यांना कारण आम्हाला दाखवलं की एक आकडे येत नाही तर आम्ही ते मान्य केलं होतं। पण काय झालं, त्यांनी जी त्या ठिकाणी नारायण कुचे आला, त्या ठिकाणी आयुक्त आला, आयुक्तांनी त्यांनी भेट झाल्यानंतर ते एका गाडीतून गेलेत। त्याच्यानंतर तिला जो आरोप होता इलेक्शनचा निवडणूक आयोग, त्यांनी नाही का 1 घंटा पहिलेच त्या ठिकाणी येऊन म्हणजे ज्यांना काउंटिंग चालू असताना कोणाला पुढे जाताच येत नाही त्या ठिकाणी ते मध्ये जाऊन त्यांनी 1 घंटा आधीच त्या नारायण कुचाला मध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। म्हणजे अक्षरशः हस्तांदोलन करून त्या ठिकाणी गळा भेट करून त्यांनी 1 घंटा आधीच शुभेच्छा दिल्या। म्हणजे त्यांचा प्री प्लॅन सगळं ठरलेलं होता। आम्ही पहिल्या निवडणुकीच्या इलेक्शनपासून त्या दिवशी परवाचे जे इलेक्शन चालू होतं त्या दिवशी वोटिंग चालू होतं, त्या दिवशी अनेक त्यांना 2 ते 2.5 हजार या ठिकाणी बोगस मतदान आणलं होतं। काही बदनापूर, अंबड या ठिकाणी सर्व जालना जिल्ह्याचं त्या ठिकाणी बोगस मतदान होतं। आम्ही त्या ठिकाणी 100-150 जणाला पकडले, पोलीस स्टेशनच्या स्वाधीनही केलं, पण पोलीस स्टेशनचं स्वाधीन करूनही त्यांनी कारवाई केली नाही। त्या ठिकाणी अनेक धिंगाणे झाले, अनेक भांडणं झाले बोगस मशीनच्या माध्यमातून। पण यांनी सरळ त्या ठिकाणी त्यांचा ईएमच्या मॅनेज करून, अधिकाऱ्याला मॅनेज करून त्याचा तो आरोप होता त्याला 50 लाख रुपये दिले अशी आम्हाला अशी माहिती मिळाली आणि त्याने 1 घंटा आधीच त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या। म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये त्यांना तिथं निवडणूक वोटिंग चालू असताना कोणालाच त्या ठिकाणी परमिशन मिळत नाही जायला, त्या ठिकाणी नारायण कुचे जातो त्याला आयोग त्या ठिकाणी निवडणूक आयुक्ताला ॲडव्हान्समध्ये 1 घंट्या पहिले शुभेच्छा देतो कसा। आमचा प्रश्न त्या ठिकाणी तोच होता की ईएम तुम्ही बंद करताय, 1 घंटा बंद करून तुम्ही ते चिप बदलली, ती आम्हाला दाखवली का नाही? तर त्यांनी सरळ त्या ठिकाणी मशीनच बदल केलेत त्यांनी आणि त्या चिपही बदल केला आणि त्याच्यातून त्याला जबाबदार हा आमदार नारायण कुचे आणि तिथले ते निवडणूक आयोग जे होते गरड आणि आयुक्त, हे सगळे याला जबाबदार आहेत। माझ्याची पुढच्या नंतर तुमची काय आता पाऊल असणार? आमची यापुढची बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिला, आम्ही नाही का न्यायालयीन लढाई या ठिकाणी लढणारच आहोत। त्यापुढे जाऊन ज्या दिवशी या शहराचं महानगरपालिकेत सत्ता बसणार आहे त्या दिवशी आम्ही सर्व जनता घेऊन महानगरपालिकेला घेराव टाकणार आहोत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, इथली सत्ता स्थापन होऊ देणार नाही, त्या ठिकाणी हे करणारच आहोत। त्याच्या माध्यमातून आम्ही आज सर्वांनी प्रण केला आहे, ज्या आमच्यावर जो अन्याय झाला आहे सर्वांनी आम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट करणार आहोत, कोर्टातही आम्ही न्यायालयीन लढणार आहोत आणि निवडणूक आयोगाला आम्ही या ठिकाणी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो की सर्व मतदार या ठिकाणी निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार करणार आहोत की हे जे झाले ते चुकीचं आहे। हे ईएम मॅनेज आहे आणि जी दडपशाही भाजपची चालली आहे, ती भाजपची दडपशाही थांबवण्याची असेल, लोकशाही जर आपला जिवंत ठेवायची असेल तर हे थांबवणं हे गरजेचं आहे। भाऊ, तुम्हाला असं वाटतं की याच्यात न्याय भेटेल? आम्हाला न्याय भेटेल आम्ही न्याय देऊ तर आमचा विश्वास आहे, जनतेवर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला या ठिकाणी आम्ही आमचा लढा हे चालूच ठेवणार आहे। जनता तर तुमच्या सोबतच आहे, मात्र याला काय? आम्ही जनतेला हेच सांगतोय की येणाऱ्या काळात जर आपण एकत्र आलो नाही, आपण जी एकीची ताकद दाखवली, आज प्रभागामध्ये तुम्ही जिकडे जाईल तिकडे जाऊन बघा, त्यांच्या पक्षात बघा, ते हारले म्हणून ते निघून गेले होते तिथून,
हारले म्हणून निघून गेले होते. पण लास्टच्या ज्या 2 पेट्या त्यांनी जे बंद केल्या होत्या त्या मशीन बंद केल्या, त्याच पेट्या त्यांनी मॅनेज करून त्या ठिकाणी नंतर आल्या आणि त्याच्यात त्यांनी कौल दिला. म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता यापुढे जाऊन सांगतो की आम्ही त्यांची सत्ता स्थापन होते आणि असं जनतेला आव्हान करतो आणि आम्ही आव्हान करतो. निश्चितच काय सांगायला काल जे इलेक्शनचा निकाल लागला, जनता म्हणत होती तुम्ही पुढे आहात, निकालातही निर्णय झाला होता, काय भेटलं? काल जनता म्हणत होती की निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणत होते तुम्ही सगळे चारी पॅनल वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले आहेत. सगळ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. शेवटच्या 4-5 पेट्यामध्ये त्यांनी तांत्रिक बिघाड दाखवून डिस्प्ले चालत नाही, डिस्प्लेवर आकडेवारी व्यवस्थित येत नाही असं कारण सांगून त्यांनी त्या तांत्रिक मशीनमध्ये याची चिप काढ त्यामध्ये टाक, त्याची चिप काढ यामध्ये टाक असं करून त्यांनी आम्हाला निकाल दाखवला. आम्हाला एका मशीनमध्ये त्यांनी 20 मतदान हे एक्स्ट्रा होते जे आम्ही नोंदणीकृत बघितले होते आमच्या पानावरती शेवटच्या दिवशी जे आम्ही घेतले होते ते 20, त्यामध्ये काउंटिंग 20 जी शिल्लक मशीनमध्ये 20 दाखवत होते आणि आमच्याकडे 20 होते, 20 कमी होते सगळ्या पक्षांच्याकडे. आम्ही त्यावर आक्षेप घेतला. नंतर त्यांनी दीड ते 2 तास ती मशीन बंद त्या टेबलचा निकाल राखीव ठेवला. बाकीच्या सगळ्या टेबलचा निकाल त्यांनी पुढे घेतला. बाकीचा टेबलचा निकाल पुढे घेतला. आम्ही सगळ्याच्या लीडवरती होतो, पुढे होतो. त्यानंतर ते 4-5 याच्यामध्ये त्यांनी दाखवली की यामध्ये तांत्रिक बिघाड आहे, आपण दुसरी मशीन आणू आणि त्यामध्ये चिप लावून तुम्हाला डिस्प्ले मेमरी तीच राहील, मशीन वेगळी राहील असं सांगून आम्ही त्यांना म्हणतोय की सर आम्हाला हा बूथचा निकाल तुम्ही राखीव ठेवा, सगळ्यांना बोलवावे ते करा. तर त्यांनी त्या गडबडीमध्ये सगळ्यांना तो निकालही जाहीर करून त्यामध्ये आम्हाला कुठं 35 मतदान आहे तर त्यांना 350 मतदान आहे, कुठं 40-45 त्यांना 400 मतदान आहे, 350 मतदान आहे. आणि बाकीच्या इतर मशीनमध्ये त्यांना 60-70 जनतेचं 70-80 मतदान, आम्हाला 250-300 सगळ्याच्यात आम्ही पुढे होतो. नंतर त्यांनी या इलेक्शनमध्ये पैशाचा इतका महापूर आणला, इतका पाऊस पाडला, पैशाचा महापूर आणला. त्यानंतर बोगस वोटिंगही केली. बोगस वोटिंग आम्ही धरून दिली, पोलिसांच्या स्वाधीन केले, पब्लिकला त्यांनी मारहाण केली, थोडंसं झालं. पण ते लोक कुठे नवीन चालू केलं ना. आज प्रभाग क्रमांक 24 मध्ये जे काल वंचित बहुजन आघाडी आघाडीवर होती, त्यानंतर आपण जनता बघू शकतो. जनतेने जे स्वतः निर्णय दिलेला आहे, जनतेचा कौल वंचित सोबत आहे. आज आपल्यासोबत वंचितचे पदाधिकारी आहेत, स्वतः सतीश गायकवाड आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की जनतेने तुमच्यासोबत कौल दिला आहे. निर्णय अधिकारी जरी मॅनेज झाले, आमदार मॅनेज झाले, तरी जनता काय सांगते आणि सतीश गायकवाड यांचा काय अभिप्राय जाणून घेणार आहोत. संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता सचिन भंडारे की रिपोर्ट। आप सबकी निगाहें नवनिर्वाचित प्रतिनिधियों पर टिकी हैं कि वे अपने वादों को कितनी गंभीरता से अमल में लाते हैं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।